हॅलो, प्रेज द लॉर्ड. मी पास्टर हानोक डिसोजा फ्रॉम बार्शी. आज प्रभूच्या सेवेमध्ये हजर झालो असताना आज आपल्यासमोर एक वचन घेऊन येत आहे. एक वेगळाच विषय घेऊन मी येत आहे. आणि म्हणून प्रियानो, आज या वेगळ्या विषयावर आपण अध्ययन मनन करत असताना प्रभूची उपस्थिती आपणामध्ये राहावी म्हणून प्रार्थना करा. आज माझा विषय आहे मागणे आणि संकल्प. देवाच्या प्रिय लोको, आज आपण ख्रिस्ती जीवन जगत असताना अनेक अडचणीला समोर जातो. आपल्यासमोर अनेक अडचणी असतात, समस्या असतात, अनेक संकटे असतात. परंतु आपण न डगमगता प्रत्येक गोष्टीवर मात करण्यासाठी परमेश्वराकडे काही ना काही मागत असतो, विनंती करत असतो. प्रत्येक गोष्ट आपण परमेश्वराजवळ मागत असतो. अशा आपल्या अनेक मागण्या परमेश्वरासमोर आपण सादर करत असताना प्रियानो, आपल्या सगळ्याच मागण्या पूर्ण होत नसतात. 10 मध्ये एखादी मागणी परमेश्वर आपली पूर्ण करत असतो. आणि म्हणून मनुष्य सतत परमेश्वरावर काही ना काही मागत राहतो. कारण माणसाचा स्वभावच मागण्याचा आहे. त्याचा स्वभाव आहे मागणं, आणि तो सतत मागत राहतो. आणि म्हणून प्रियानो, परमेश्वर माणसाच्या सगळ्या गरजा पूर्ण, त्याच्या मागण्या पूर्ण करत नाही. कारण मनुष्य परमेश्वराकडे जगिक गोष्टी जास्त मागतो. जगिक गोष्टीमधल्या प्रत्येक गोष्टीवर परमेश्वर मनन करत असतो. परमेश्वर बघत असतो की आपल्या लेकराला, आपल्या भक्ताला गरज कशाची आहे, आज जास्त गरज त्याला कशाची आहे, तो मागतोय त्या गोष्टीची जास्त गरज आहे की नाही, हे परमेश्वराला माहीत असतं. आणि म्हणून परमेश्वर माणसाच्या सगळ्या मागण्या पूर्ण करत नाही. कारण प्रियानो, परमेश्वर त्याला माहीत आहे आज ह्या माझ्या भक्ताला जास्त गरज कशाची आहे, आज या माझ्या लेकराला जास्त गरज कशाची आहे, त्याला माहीत असतं. म्हणून परमेश्वर ज्या गोष्टीची गरज आहे तीच गोष्ट फक्त त्या भक्ताला देत असतो. सगळ्या गोष्टी मान्य करत नाही. परमेश्वर सगळ्या गोष्टी त्याला पुरवून देत नाही. ज्या गोष्टीची नितांत गरज आहे तीच गोष्ट परमेश्वर आपल्या भक्ताला देत असतो. आणि मनुष्य जगी गोष्टी सगळी मागत असतो. देवा मला गाडी दे, मला सर्व्हिस दे, मला नोकरी दे, मला सुंदरशी बायको दे, मला हे दे, मला ते दे, माझ्या कोर्टचा केसचा निकाल माझ्या बाजूने लागू दे, माझ्या शेतीचा निकाल माझ्या बाजूने लागू दे. अशा अनेक मागण्या मनुष्य परमेश्वराकडे करत असतो. परमेश्वर सगळ्या मागण्या मान्य करत नाही. एखादीच मागणी परमेश्वर माणसाची मागणी मान्य करतो. कारण परमेश्वरच आहे तो. त्याला माहीत असतं ह्याला काय लागणार आहे, ह्या व्यक्तीला काय गरज आहे, ह्या व्यक्तीला नितांत गरज कशाची आहे हे त्याला माहीत असतं. आणि म्हणून तो प्रत्येक मागणी पूर्ण करत नाही. जगिक मागण्यावर माणसाचा जास्त भर असतो. का तर जगिक गोष्टीमध्ये मनुष्य, जगिक मोहामध्ये मनुष्य एवढा गुरफटलेला असतो की त्याला आजूबाजूचं कुठलंही भान राहिलेलं नसतं. त्याचे डोळे जगिक देवतेने आंधळे केलेले असते. मग जगिक देवता म्हणजे कोण? तरी जगिक देवता म्हणजे पैसा. ह्या पैशानं त्याला आंधळे केलेलं असते. म्हणून त्याच्या गरजा वाढत जातील आणि म्हणून तो परमेश्वराकडे जगिक गोष्टी जास्त मागत राहतो. पण आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रियानो, की आपण जगिक गोष्टीच का मागतो? स्वार्थी भावनेनं आपण प्रत्येक गोष्ट परमेश्वराकडे का मागतो? धार्मिक गोष्टी का मागत नाही? आध्यात्मिक गोष्टी का मागत नाही? का आपण म्हणत नाही की देवा मला चर्च येण्याची बुद्धी दे, देवा मला वचन वाचण्याची बुद्धी दे, देवा मला गुडघा टेकण्याची बुद्धी दे, देवा मला वचनाचं रहस्य समजावून सांगण्याची बुद्धी दे, देवा मला तुझा ध्यास लागावा अशी बुद्धी दे? कोणी मागत नाही असं आध्यात्मिक. फक्त जगी गोष्टी मागतो, आणि आपल्या सगळ्या मागण्या मनुष्य परमेश्वराला लादत राहतो.
आणि म्हणून प्रेरणा लक्षात घ्या, परमेश्वर सगळ्या मागण्या मान्य करत नाही, पूर्ण करत नाही, त्याच्या विनंत्या सगळ्या पूर्ण करत नाही. ज्या गोष्टीची त्याला गरज आहे तीच गोष्ट फक्त पूर्ण केली जाते. मग मागा किती मागायचे तेवढं, किती मागण्या मागा. आणि मनुष्य मागत असताना असं मागतो की चची भाषा लागतो, देवा हे मला मिळालंच पाहिजे, देवा हे असं झालंच पाहिजे, देवा हे माझं काम केलंच पाहिजे. चची भाषा लावून आपल्या मागण्या आपण परमेश्वरावर लागतो. पण प्रियावरून हे चुकीचं आहे. ह्या गोष्टीबरोबर धार्मिक गोष्टी का मागत नाही? धार्मिक गोष्टी मागणं गरजेचं आहे, आध्यात्मिक गोष्टी मागण्याचं गरजेचं आहे. आपण मागत नाही, फक्त आपण आपल्या धार्मिक गोष्टी मागतो. आणि म्हणून परमेश्वर आपल्या सगळ्या मागण्या मान्य करत नाही. कारण गरजा, उत्कृष्ट इच्छा आणि प्रत्येक समस्येवर एकच उत्तर, ते म्हणजे येशू ख्रिस्त. आणि म्हणून जर आपण देवाकडे जगी गोष्टी मागण्यात, ऐशारामाच्या मागण्यात, चैनीच्या गोष्टी मागण्यातच संपूर्ण आयुष्य घालवतो, परंतु आपण आध्यात्मिक गोष्टी मागत नाही. म्हणायला पाहिजे, देवा मला वचनाचं रहस्य सांगण्याचं ज्ञान दे. बघा, परमेश्वर सहज देतो. देवा वचन समजावून सांगण्याचं मला ज्ञान दे. देवा मला वचनाचं रहस्य उलगडून सांगण्याचं ज्ञान दे. देवा मला चर्चला प्रत्येक संडेला येण्याची बुद्धी दे. सर्व काही परमेश्वर देत असतो, परंतु आपण मागत नाही. आपण फक्त स्वार्थी भावनेनं जगी गोष्टी मागतो, धार्मिक आध्यात्मिक गोष्टी मागत नाही. आपण एक वचन वाचूया. स्तोत्र 27:4 सांगितलेलं आहे. दावीद राजा म्हणतो, मी परमेश्वराजवळ एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन आणि त्याच्या मंदिरात ध्यान करेन. किती सुंदर वचन आहे. दावीद राजाने किती सुंदर वरदान मागितले. दावीद राजा म्हणतो की मी परमेश्वराजवळ एक वरदान मागितले. फक्त मागितले म्हणत नाही, तर तो पुढं म्हणतो की मी त्याच्या प्राप्तीसाठी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोरूप सदोदित पाहत राहीन. बघा प्रियानो, आपलं मागणे आणि दावीद राजाच्या मागण्यामध्ये किती फरक आहे. आपण जगी गोष्टी मागतो, आपण स्वार्थिक भावनेने मागतो, आपण आपल्या मतलबासाठी मागतो. पण दावीद राजानं आपल्या राज्यासाठी नाही मागितलं, महालासाठी नाही, आपल्या सेनेसाठी नाही मागितलं, आपल्या स्वतःसाठी नाही मागितलं. तर त्याने धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्ट ध्यानात धरून परमेश्वराजवळ म्हणले की माझी वस्ती परमेश्वराच्या घरामध्ये व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोरूप सदोदित पाहत राहीन व त्याच्या मंदिरामध्ये बसून मी ध्यान करीन. बघा प्रियानो, किती तीव्र इच्छा आहे दावीद राजाची की परमेश्वराच्या मंदिरामध्ये माझी वस्ती व्हावी, आयुष्यभर वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोरूप पाहत राहीन. किती सुंदर मागणं मागितली. आपण मागतो का? आज आपण परमेश्वराकडे आध्यात्मिक धार्मिक कुठली गोष्ट मागत नाही, फक्त जगी गोष्टी मागतो. आध्यात्मिक गोष्ट मागत नाही, धार्मिक गोष्ट मागत नाही, कारण त्यामध्ये आजच्या लोकांना रस नाही. धार्मिकतेकडे कोणाचं लक्ष नाही, आध्यात्मिक गोष्टीकडे कोणाचं लक्ष नाही. फक्त आज जगी गोष्टीमध्ये मनुष्य गुरफटलेला आहे आणि म्हणून मनुष्य जगी गोष्टच फक्त मागतो. धार्मिक आध्यात्मिक काही मागत नाही, भक्तीचं काही मागत नाही, प्रभूचं काही मागत नाही, परमेश्वराचं काही मागत नाही, चर्चचं काही मागत नाही. तर तो फक्त आणि फक्त जगी गोष्टी मागतो. जसं दावीद राजानं मागितले तसं आपणही मागणं गरजेचं आहे. प्रियानो, परमेश्वराची बोलायची इच्छा दावीद राजाची आहे. तो म्हणतो की परमेश्वराचे मनोरूप मी पाहत राहीन व त्याच्या मंदिरात मी ध्यान करीन. पहा प्रियानो, दावीद राजाने स्वतःसाठी काही नाही मागितलं, जगी गोष्ट कुठली नाही मागितली, तर त्यानं परमेश्वराच्या सेवेसाठी मागितलं. त्यानं परमेश्वराच्या मंदिरामध्ये राहण्यासाठी मागितलं. त्यानं परमेश्वराचं मनोरूप पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानं परमेश्वराच्या मंदिरात बसून ध्यान करण्याची इच्छा व्यक्त केली. विचार करा, त्याच्यात आणि आपल्यामध्ये
किती फरक आहे. आपल्याला देवाचा ध्यास लागला पाहिजे, देवाच्या सेवेचा ध्यास लागला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपण देवाचा शोध घेतला पाहिजे. देवाचं वेड लागलं पाहिजे आपल्याला, परमेश्वराचं वेड लागलं पाहिजे आपल्याला, येशूचं वेड लागलं पाहिजे आपल्याला. लोकांनी आपल्याला वेडा म्हणतील, म्हणू दे. त्यांना सांगा आम्हाला येशूचं वेड लागलेलं आहे, त्यांना सांगा आम्हाला येशूच्या प्रीतीचं वेड लागलेलं आहे, त्यांना सांगा आम्हाला येशूच्या कृपेचं वेड लागलेलं आहे. आपल्याला वेडे ठरलो तर हरकत नाही. आपण वेडे ठरवू देताना वेळे आपण प्रभूचे वेड लागलेलं माणसं आहोत. आपण येशूचे वेड लागलेली माणसं आहोत. परमेश्वराने आमच्या येशूचे वेड आम्हाला लागलेलं आहे. आम्ही वेडे झालो आहोत म्हणून सरळ जगाला ओरडून सांगा. ध्यास लागला पाहिजे आपल्याला प्रभूचा, ध्यास लागला पाहिजे त्याच्या प्रीतीचा, ध्यास लागला पाहिजे आपल्याला त्याच्या कृपेचा. स्तोत्र 42:1 काय सांगितले? हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जीवन देवासाठी तानेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊ व त्याचे दर्शन घेईन. बघा प्रिय स्तोत्रकर्ता काय म्हणतोय? हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी जशी लुलपते, जशी तळमळते तसा माझा जीव देवासाठी तळमळत आहे. त्या जीवन देवासाठी तळमळत आहे. त्या जीवन देवासाठी तानेला झालेला आहे, व्याप्त झालेला आहे, व्याकुळ झालेला आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो देवासाठी माझा जीव आज व्याकुळ झालेला आहे, तानेला झाला आहे. देवासाठी माझा जीव आज आसुसलेला आहे. त्याच्या दर्शनासाठी माझा जीव आज व्याकुळ झालेला आहे, तहानलेला आहे, त्याच्या कृपेसाठी तहानलेला आहे. आणि म्हणून माझा जीव त्याच्या दर्शनासाठी उत्सुक झाला आहे. म्हणून आपण देवाकडे काही न मागता त्याचा ध्यास लागला पाहिजे. तर आपण प्रभूमध्ये पूर्ण असू, प्रभूमध्ये आपण पूर्ण तयारीचे असू, प्रभूमध्ये आपण पूर्ण सेवेचे असू, प्रभूच्या कृपेमध्ये असू, तर आपण परमेश्वराजवळ काही गोष्टी मागू शकतो, त्याचा शोध आपण करू शकतो. तर आपण आग्रहाने आपण प्रभूकडे प्रत्येक गोष्ट मागू शकतो. प्रत्येक गोष्टी प्रार्थनापूर्वक प्रभूकडे मागायचे आहे प्रियानो. नम्र होऊन प्रभूला मागायचं आहे आणि जे योग्य आहे तेच प्रभूकडे मागायचं आहे. पहिले राजे 3:9 सांगितले, आपल्या सेवकास तुझ्या लोकांचे न्याय करण्यास सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? बघा सलोमन राजानं काय मागितले परमेश्वराकडे? ह्या प्रजेवर न्याय करण्यासाठी मला ज्ञान बुद्धी चातुर्य दे. त्यानं आपल्या राज्यासाठी मागितलं नाही, राज्याचा विस्तार मागितला नाही, आपल्या शत्रूला पराभव करण्याची बुद्धी नाही मागितली. तर त्यानं मागितले सुंदर असा वर, की या जनतेवर राज्य करण्यासाठी त्यांना सांभाळण्यासाठी मला ज्ञान बुद्धी आणि चातुर्य मागितलेलं आहे. कारण तो म्हणतो एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय मी कसा करणार, एवढे मोठे राज्य मी कसा सांभाळणार, एवढ्या मोठ्या राज्यावर मी कसा राज्य करणार. म्हणून त्याने परमेश्वराकडे काहीही मागितलं नाही, फक्त ज्ञान बुद्धी आणि चातुर्य मागितले प्रियानो. आणि म्हणून आपल्या मागण्या योग्य पाहिजेत. मागणी आणि कल्पना यापेक्षाही अधिक देणारा तो जिवंत असा गौरवाचा प्रभू आहे. मागणी आणि कल्पना यापेक्षा तो अधिक देणार आहे. इथंच आपल्याला पुढं त्याचा अनुभव येतो आहे. परमेश्वर त्याला म्हणतो 3:11 तो असला वर मागितला, दीर्घायुष्य, धन, शत्रूचा नाश यापैकी काहीही न मागता तू न्याय करण्याची बुद्धी मागितली. म्हणून मी तुला बुद्धिमत्ता व विवेक असं चित्त देतो. एवढेच नव्हे तर तू मागितला नाही असा वर मी तुला देतो. धन व वैभवही तुला देतो. तुझ्या सर्व आयुष्यात सर्व राज्यामध्ये तुझं समान कोणी असणार नाही. तुझ्यासारखा पूर्वी कोणी नव्हता आणि इथून पुढे होणार नाही. एवढा मोठा परमेश्वराने त्याला वर दिला. सगळ्या राज्यामध्ये श्रीमंत राजा सलोमन राजा होता. अफाट पैसा होता, अफाट सोनं चांदी होते, अफाट मोठे त्याचं राज्य विस्तार पावलेलं होतं. परमेश्वराने त्याला भरपूर दिलेलं होतं. परंतु ज्या वेळेला त्यानं परमेश्वराकडे ज्ञानबुद्धी चातुर्य मागितले, त्यावेळेला परमेश्वरानं त्याला त्याच्याबरोबर भरपूर गोष्टी दिल्या, भरपूर मोठा आशीर्वाद दिला. सगळ्यामध्ये श्रीमंत असं त्याला परमेश्वरानं तयार केलं. कारण त्याची मागणी योग्य होती. त्याने योग्य ते देवाकडे मागितलं होतं, त्याने प्रभूकडे योग्य ते मागितलं होतं. म्हणून परमेश्वरानं त्याला त्याच्या मागणीबरोबरच खूप मोठा आशीर्वाद दिला.
खूप मोठा श्रीमंत असा राजा त्याला केला, फक्त आपली मागणी योग्य असावी. दाविदाने एका गोष्टीचा आग्रह केला व तो मनपूर्वक असणारा आग्रह होता. परमेश्वराचे मनोरूप सतत पाहत राहील. त्यासाठी मला परमेश्वराच्या घरामध्ये वस्ती करायची आहे, त्याचं मनन करायचं आहे, त्याच्याशी संवाद साधायचा आहे आणि त्याचा शोध घ्यायचा आहे. एकाग्र मनाने त्याच्याशी बोलायचं ही त्याची इच्छा होती आणि त्याला पूर्ण खात्री होती की त्याचे ध्येय नक्की पूर्ण करणार होता. परमेश्वर त्याची इच्छा तो पूर्ण करणार होता, कारण स्तोत्र 23मध्ये म्हणतो, परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. दाऊद राजाला विश्वास होता, दाऊद राजाला खात्री होती की मी परमेश्वराच्या घरामध्ये चिरकाल राहील. आणि म्हणून दाऊद राजानं सदोदित विश्वासानं प्रभूकडे सगळं मागितलं होतं. आपण विश्वासानं मागायचं आहे, योग्य तेच मागायचं आहे. काय मागायचं आहे ते योग्य असू द्या. आपली मागणी देवाला मान्य झाली पाहिजे असं योग्य ते मागायचं आहे. प्रियानो, प्रार्थनापूर्वक मागायचं आहे, योग्य ते मागायचं आहे. दावीद राजासारखा संकल्प आपण करायचा आहे. सलमोन राजासारखी योग्य ते मागणी आपण प्रभूकडे मागायचं आहे. आकाश कपाटे उघडी करून आशीर्वाद देणारा तो प्रभू आहे प्रियानो. आणि म्हणून आपण मागत असताना प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा आहे. आपण मागत असताना आपली मागणी योग्य आहे का नाही हे बघायचं आहे. म्हणून प्रियानो, आज आपण मागत असताना दावीद राजासारखा संकल्प करायचा आहे की परमेश्वरा घरात माझी चिरकाल वस्ती व्हावी. आज आपण परमेश्वराकडे मागत असताना सलमोन राजासारखा मागायचं आहे. ज्ञानबुद्धी चातुर्य मागायचं आहे, धार्मिक गोष्टी मागायच्या आहेत, आध्यात्मिक गोष्टी मागायच्या आहेत, सेवा मागायच्या प्रभूकडे, वाचनाचं ज्ञान मागायचं आहे. जगी गोष्टी फक्त मागू नका प्रियानो. मागायचं आहे तर चांगलं ते मागा, योग्य ते मागा, प्रार्थनापूर्वक मागा. परमेश्वर सर्व काही द्यायला तयार आहे. त्या पाण्यावरून येशू चालत येत होता, पेत्रानं पाहिलं. पेत्रा म्हणला, गुरुजी तुम्ही असाल तर मला आपणाकडे पाण्यावरून येण्यास सांगा. येशू म्हणला, एका शब्दात उत्तर दिलं, पेत्र पाण्यावरून चालत गेला, पण त्याने इकडं तिकडं पाहिलं, त्याला सगळं वेगळं दिसलं आणि तो बुडू लागला. तेव्हा येशूने त्याचा तत्काळ हात धरला. बघा प्रियानो, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की पेत्रानं त्याच्याबरोबर पाण्यावर चालण्याची इच्छा व्यक्त केली. बघा येशूला किती आनंद झाला. एका शब्दात, एका क्षणात उत्तर दिले की आज आपणालाही प्रभूवर चालण्याची इच्छा व्यक्त करायची आहे. आज आपणालाही वचन घेऊन चालण्याची इच्छा व्यक्त करायची आहे. बघा प्रभू किती आनंदाने आपल्याला सहाय्य करत आहे, मदत करतो आहे. तो वचनाबरोबर चाला, प्रभूबरोबर चाला, प्रभूच्या समागमे चाला. परमेश्वर प्रत्येक गोष्टीनं सहाय्य व मदत करणार आहे. जबाब करो, या वचनाद्वारे आपला प्रत्येकास आशीर्वाद प्राप्त हो. आपण प्रार्थना करूया. उपकार मानतो प्रभू, तुझ्या नावाचा धन्यवाद करतो की या सुंदरशा वचनाबद्दल. प्रभू आज वचन प्रसाद करत असताना तुझी उपस्थिती आम्हामध्ये आहे बाप्पा. उपकार मानतोय प्रभू, अशी तुझी प्रीती कृपा आशीर्वाद राहू दे बाप्पा. आणि तुझी सेवा करत असताना बाप्पा सर्व अडकळण नासून येशूच्या नावामध्ये काढून टाक, मार्ग मोकळा कर बाप्पा. आणि सेवेसाठी प्रभू तुम्हाला इथंपर्यंत उभा केलंस, त्या महान कार्याबद्दल उपकार मानतो बाप्पा. जे काय होईल तुझ्या गौरवासाठी होती. धारणारे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या गोड आणि पवित्र नावात मागितले म्हणून तो आहे. आमेन, आमेन.